लातूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अखेर आज उमेदवारी अर्ज मागेण्याचा शेवटचा दिवस होता. 31/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत या माघारीच्या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण 11 अर्ज उमेदवारी अर्ज मागेण्यात आले. त्यापैकी एक अर्ज हा अध्यक्षपदाचा होता, तर बाकी 10 अर्ज सदस्य पदाचे होते. त्यानंतर आता अंतिमरित्या जे अर्ज आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत ते असे आहेत की अध्यक्षपदासाठी 5 अर्ज शिल्लक राहिलेले आहेत व सदस्य पदांसाठी प्रभाग वाईज पुढील प्रमाणे अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. अध्यक्षपदासाठी 5 अर्ज आपल्याकडे शिल्लक आहेत ते असे आहेत: कोथमिरे पूजा, भारतीय जनता पार्टी, त्यानंतर कांबळे उषा, वंचित बहुजन आघाडी, त्यानंतर कुमारी दिव्यानी रास्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर सौ रेश्मा बाबासाहेब अडगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, त्यानंतर साठे सुवर्ण आणि महाराष्ट्र विकास सेना. या अध्यक्षपदाचे 5 अंतिमरित्या उमेदवार जे आपल्याकडे राहिलेले आहेत ते 5 उमेदवार आहेत. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये दोरकर युवराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, त्यानंतर वायकर अक्षय, भारतीय जनता पार्टी, त्यानंतर सचिन तानाजी साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 1 मध्ये माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव, भारतीय जनता पार्टी, मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वैशाली तानाजी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. 2 मध्ये कांबळे स्नेहा महादेव, भारतीय जनता पार्टी, खंडागळे जयश्री दीपक, अपक्ष, सौ प्रियांका लखन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, वैशाली हिरा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. हे 2 मध्ये एकूण 4 उमेदवार अंतिमरित्या आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत. 2 मध्ये देशमुख रणजित सिंह हंसाजीराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देशमुख सचिन रामचंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, बाबासाहेब गुलाब गायकवाड, बहुजन समाज पार्टी BSP, शिंदे सचिन जगन्नाथ, भारतीय जनता पार्टी. हे 2 मधून 4 उमेदवार राहिले. 3 मधून राजू रामा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, लोंढे तुषार वसंत, भारतीय जनता पार्टी, श्री विशाल प्रकाश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. 3 मधून हे 3 उमेदवार अंतिमरित्या राहिले. 3 मधून सौ जगताप नम्रता राहुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे शोभा नागनाथ, भारतीय जनता पार्टी. हे 3 मधून 3 उमेदवार अंतिमरित्या शिल्लक राहिले आहेत. प्रभाग क्रमांक 4 जावेद नवीनलाल तांबोली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देशमाने विक्रांत तुळशीदास, भारतीय जनता पार्टी, शेख मोहसिन बाबू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सय्यद साजिद इब्राहिम, अपक्ष. हे 4 मधून 4 उमेदवार अंतिमरित्या राहिलेले आहेत. 4 देशमुख योगिता रणजित सिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ननवरे प्रीती निलेश, भारतीय जनता पार्टी, पाडोळे मंदाकिनी संजय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. हे 4 मधून 3 उमेदवार राहिलेले आहेत. 5 मधून मानेनंदा बाळकृष्ण, भारतीय जनता पार्टी, सौ रेश्मा तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिंदे मुक्ताबाई सुरेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 5 मधून 3 उमेदवार राहिले. 5 कळसाबाई यशवंत अर्जुन, अपक्ष, दीपक सदाशिव सुत्रावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माने अमोल बाळकृष्ण, भारतीय जनता पार्टी, मोहिते पाटील सयाजी संग्रामसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. 6 मधून अनिता एकनाथ चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे. त्यानंतर कुंभार ज्योती अनिल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धोत्रे अक्षता सागर, भारतीय जनता पार्टी, विटकर उज्ज्वला शिवाजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या 6 मधून 3 उमेदवार अंतिमरित्या पात्र ठरले. त्यानंतर 6 सौ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पृथ्वीराज मारुती आंबोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माने किसन महादेव, महाराष्ट्र विकास सेना, माने पाटील गिरिराज गणपतराव,
भारतीय जनता पार्टी. एकूण 6 ब मधून एकूण 4 उमेदवार अंतिमरित्या शिल्लक राहिले. 7 अ दिव्यानी सुधीर रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाटोळे अंकिता अंबादास भारतीय जनता पार्टी, सूर्यवंशी मृदुला महेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे 3 उमेदवार 7 अ मधून अंतिम झाले. 7 ब तेजस युवराज गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दोरकर श्रीकांत शिवाजी भारतीय जनता पार्टी, माने पाटील क्रांतिसिंह किशोरसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, साठे अनिल तानाजी महाराष्ट्र विकास सेना. 7 ब मधून असे 4 उमेदवार अंतिम झाले. प्रभाग क्रमांक 8 अ कुमारी अडाणे उज्ज्वला रमणलाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कुंभार ज्योती अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाघमोडे दीपाली संतोष भारतीय जनता पार्टी. असे 8 मधून 3 उमेदवार अंतिम झाले. 8 ब मधून योगेश प्रद्युम्न गांधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शेटे गिरीश प्रभाकर इंडियन नॅशनल काँग्रेस, शिंदे महेश केशव भारतीय जनता पार्टी, साळुंके महेश धोंडीबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अशा 8 ब मधून 4 उमेदवार अंतिम झाले. 9 खंडागळे हिरा रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धायंजे विक्रम शांतीलाल वंचित बहुजन आघाडी, लोंढे राहुल रवींद्र भारतीय जनता पार्टी, साठे संजय भजनदास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे एकूण 4 उमेदवार अंतिम झाले. प्रभाग क्रमांक 9 अ. प्रभाग क्रमांक 9 ब अंजना सुरेश साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कांबळे जया उदय भारतीय जनता पार्टी, प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सकट ज्योती हनुमंत महाराष्ट्र विकास सेना. असे एकूण 4 उमेदवार 9 ब मधून अंतिम झाले. 10 अ भोसले कोमल शशिकांत शिवसेना, सौ मनीषा मोहन तिकोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कुमारी वैशाली हिरा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. असे 10 अ मधून 3 उमेदवार अंतिम झाले आहेत. 10 ब मधून गायकवाड किरण जयकुमार शिवसेना, सिद्धार्थ नामदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, क्षीरसागर विलास गणपत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे 10 ब मधून 3 उमेदवार अंतिम झाले. 11 अ दीपक किसन भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भोसले सोमनाथ अरुण शिवसेना, साठे आशुतोष अनिल महाराष्ट्र विकास सेना, सोनवणे नाशिक विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे 11 अ मधून 4 उमेदवार अंतिम झाले आहेत. 11 ब बनपट्टी शीतल परशुराम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भोसले श्रेया सोमनाथ शिवसेना, स्वाती राजीव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 11 ब म्हणून 3 उमेदवार अंतिम झाले. 12 अ एकतपुरे सीमा विजय भारतीय जनता पार्टी, दीपाली शेखर शेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाती राजेंद्र फुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे 12 अ मधून 3 उमेदवार अंतिम झाले. 12 ब अरुण सुधीर शहाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जाधव राहुल बबन अपक्ष, देशमुख अमरसिंह धनंजयराव भाजपा भारतीय जनता पार्टी, मोहिते पाटील शिवतेजसिंह उदयसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे 12 ब मधून एकूण 4 उमेदवार अंतिम झालेले आहेत. 13 अ अलीम लतीफ बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अगलावी श्रीकांत चंद्रकांत अपक्ष, टिळेकर अमित चंद्रकांत भारतीय जनता पार्टी, नामदेव विठोबा गलांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. एक मिनिट सुरुवातीला एक करेक्शन करून घ्या. त्यामध्ये अलीम लतीफ बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदेव विठोबा गलांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे ह्या 13 अ मधून एकूण 4 उमेदवार अंतिम झाले. 13 ब इकतपुरे जयश्री संजय भारतीय जनता पार्टी, कदम सोनाली विशाल अपक्ष, मोहिते पाटील उर्वशी धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेख सना अझरुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. असे एकूण
नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 13 याप्रमाणे अंतिम उमेदवार आपल्या अकलूज नगर परिषद सार्वत्रिक 2025 मध्ये अंतिम झालेले आहेत. छाननीनंतर कोणाची तक्रार होती का किंवा न्यायालय किंवा वरिष्ठ पातळीवर कोणी अर्ज केलाय? न्यायालयामध्ये किंवा कुठं वरिष्ठ पातळी किंवा न्यायालयामध्ये अजून तरी आपल्याला कुठे अपील वगैरे काही नाही. किती उमेदवार अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आता अध्यक्ष पदासाठी 5 व सदस्य पदासाठी एकूण 85 उमेदवार त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहणार आहेत. उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा काय आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किती जणांची आता सध्या अकलूज नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष व सदस्य अशा प्रकारे निवडणूक होणार आहे. अध्यक्ष पदासाठी 11,25,000 खर्च मर्यादा राहणार आहे आणि सदस्यांसाठी 3.5 लाखाची खर्च मर्यादा राहणार आहे. त्यासाठी आपण खर्च नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये नगरपालिकेचा लेखा विभाग, त्याचबरोबर तालुका कोषागार अधिकारी वगैरे यांचा समावेश केला. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 अखेर माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 3 वाजेपर्यंत खालील प्रमाणे उमेदवारांनी माघारी घेतली. नगराध्यक्ष पदामधील उमा गायकवाड अपक्ष, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 अ मधून चव्हाण अनिता, 6 ब मधून भोसले रणजित, 7 अ मधून कसबे दीपाली, 9 अ मधून साठे आशुतोष, 10 ब मधून तांबोळी कासिम, 12 ब मधून तोळसकर अजित, 13 ए मधून कांबळे दत्तात्रेय, 13 ए मधून भागवत अजित, 13 ए मधून शिंदे स्वरूप, 13 ब मधून गाजरे सुवर्ण अशा एकूण 11 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे.